राज्य सरकारतर्फे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे। ही योजना जी आहे ती महिलांसाठी कितपत चांगली आहे यासाठी काही महिला आपल्यासोबत जुळलेल्या आहेत। आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। ताई, जी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे, 1500 रुपये मिळणार आहे, याबाबत काय सांगाल? आपलं याबाबत मत काय आहे? ही योग्य आहे की अयोग्य आहे? खूपच चांगली योजना आहे। मला तर खूपच चांगली आवडली आहे, कारण ज्या महिला गरजू आहे त्यांना मिळेल, ज्या गरजू नाही त्यांना मिळेल। वयोगट पण चांगला आहे, म्हणजे पहिली गट काही ठिकाणी वयोगट दिलं जाते, तिथे वयोगट पण चांगला आहे आणि हे केलं। पण एक म्हणावं असं वाटते मॅडम, आत्ताच जस्ट निवडणुका झाल्या, आम्ही अंगणवाडी सेविका म्हणून तुम्हाला सांगत आहे, आमचं 53 दिवसाचं 54 दिवसाचं हे झालं, मोर्चा झाला, आम्हाला 1 रुपया मानधन नाही वाढवला। आम्ही एवढं कामं करतो, या कामाचा अतिरिक्त बोजा आमच्यावर पडत आहे, तर आम्हाला त्यावेळेस सुद्धा 1 रुपया मानधन नाही वाढलं। आता जर हे काम करत आहोत याच्याही 1 रुपया मानधन नाही। हे जर आशा वर्करनी केलं असतं, त्यांना होम टू होम 10 रुपये 20 रुपये 50 रुपये असं मिळालं, पण आम्हाला 1 रुपया तरी आम्ही करायला तयार आहोत। पण शासनाने जसं प्रत्येक लेडीजचा विचार करतात तसं अंगणवाडी सेविकेचा विचार करा, ही माझी खूप आग्रहाची विनंती आहे। आणि खरंच त्यांना असं नाही म्हणत की निवडून तर प्रत्येकजण येतात, पण माहिती आहे का, खरंच त्या गरीब बहिणी आहे, प्रत्येकाने माझी बहीण लाडकी, माझी लेक लाडकी सगळ्याच योजना राबवतात, पण माझी अंगणवाडी सेविका लाडकी ही योजना राबवण्यात आहे। खरंच मला असं वाटतं, त्याच्यामध्ये सगळे निराधार पण आहे, आश्रित पण आहे, परिपक्व पण आहे आणि सगळ्याच समाज घटकातलेच या काम करत आहे। आणि कोणतंही काम करत नाही ते का विस्तृतपणे, आता जसं आमचं बिरलोचं काम आहे ते पण काम करतो, लाडकी बहिणीचं पण काम करणार आहोत आणि अन्य म्हणजे प्रत्येक गोष्टीतून आम्ही जातो। बीपीएलचा सर्वे आहे, आताच माझा शौचालयाचा सर्वे आला, याचा गॅस सिलेंडरचा सर्वे आला, सगळं आम्ही सर्वे करतो, घरकुलचा सर्वे आला, सगळं करत असतो आम्ही। पण शासनाने एक सर्वे नाही करावा का माझी लाडकी अंगणवाडी सेविका, आणि त्या सर्वेतून आमचं खरंच मानधन वाढवण्यात यावं, एवढी माझी अजून काही आपल्यासोबत महिला आहे, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। काय सांगाल, जी आता योजना आलेली आहे त्याचे काही डॉक्युमेंट सुद्धा आपल्याकडे येणार आहे, आपण अंगणवाडी सेविका याबाबत काय सांगाल? ही जी योजना आहे लाडकी बहीण लेक लाडकी अजून चालू आहे आमच्याकडे, ICDS मार्फत महिला बालकल्याणतर्फेच ती राबवली जाते। आता लाडकी बहीण पण आली आहे, ती पण महिला बालकल्याणतर्फे म्हणजेच अंगणवाडी सेविकामार्फतच ती चालवण्यात येणार आहे। त्याच्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स असेल पेपरला किंवा न्यूजवर बातमी आली तर आमच्याकडे सगळ्यांचे डोळे लागले की या निमित्ताने आम्ही खूप फेमस झालो आहे। सगळ्यांना वाटत आहे की अंगणवाडी सेविका आहे बा, त्यांच्याचकडे गेलं पाहिजे। आम्हाला पण आनंद होत आहे त्याबद्दल। डॉक्युमेंट्स आधी कालपर्यंत डॉक्युमेंट जास्त होती, आज शिथिल करण्यात आली आहे, ती पण एक आनंदाची गोष्ट आहे। आणि यातून महिला सक्षम होतील आणि कोणासमोर हात पसरण्याची त्यांना गरज पडणार नाही आणि त्याच्यामुळे आनंदाचं वातावरण आहे, खूपच चांगली गोष्ट आहे। पण अंगणवाडी सेविका म्हणून जर एक सांगायचं असतं तर आम्हाला शासनाने हे मोबाईल दिले आहे, याच्यात हँडवॉक दिलेला आहे, हे बिएलओचं मतदानाचं वगैरे अतिरिक्त कामं करावी लागतात, पण ते त्या मोबाईलमध्ये करता येत नाही। आणि मोबाईल चांगलं आहे कारण आमचं मार्गदर्शन आहे, त्यामुळे शिंदे सरकारला आमची विनंती आहे की आमच्याकडे पण लक्ष द्या आणि महिलांसाठी सक्षमीकरणासाठी खूपच चांगली योजना आहे, स्वागत आहे। एक घर म्हटलं की घरामध्ये महिला काम करतात, त्या महिलांजवळ सुद्धा पैसे असायला हवे असंच काही सरकारचं मत असेल। अजून काही महिला आहेत, काय सांगा की जी योजना आहे ती आपल्यामध्ये कितपत चालली आहे याबाबत? योजना आहे ती खूपच चांगली आहे। ज्या घरी राहणाऱ्या महिला आहेत त्यांच्याजवळ पैसे नाही राहत, जे आपल्या नवऱ्याजवळ हात फैलावं लागते त्यांना, जर आता बहिणीच्या खात्यात भाऊ पैसे टाकतच आहे तर त्यांना नवऱ्याला भागाची गरज राहणार नाही, की धक्काने आपले जाईल, पैसे काढेल, आपला खर्च निघू शकते। म्हणजे खूपच आनंदाची गोष्ट आहे ही जे आपल्या महाराष्ट्रात जे राबवत आहे शिंदे साहेब, तर खूप म्हणजे चांगली आहे। बाया पण बहुत खुश आहे आणि अंगणवाडीमध्ये येऊन खूप येरदाऱ्या टाकतात, खूप विचारतात की काय लागते काय नाही, अंक कागद लागते का। आम्हाला पण पुरेपूर माहिती नव्हती याची, पण आता मोबाईलवर येत आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांना माहिती पुरवत आहे आणि आम्हाला ऑफलाईन फॉर्म घ्यायचे सांगितले तर आम्ही ऑफलाईन फॉर्म घेणं सुरू केले। आणि जे आमच्या मोबाईलवर नारी शक्तीचं ॲप आलं आहे पण ते ॲप उघडत नाही आहे, एरर दाखवत आहे, त्याच्यामुळे आम्हाला खूप अडचण येत आहे। काही असं आहे का, योजना जर ती भरायची असेल तर पैशाची वगैरे अट केली जाते? नाही, असं वगैरे अजून काही आलं नाही आहे की फक्त डॉक्युमेंटला त्यांना सगळेजण आता तहसील कार्यालयामध्ये जाऊन पडत आहे, उत्पन्न लागते आणि डोमेसील, तर ह्याच 2 गोष्टीसाठी खूप लोकांची गर्दी होत आहे। पैशाचं वगैरे अजून काही असं ऐकलं नाही।
भावाने राखीच्या आधीच बहिणीला गिफ्ट दिलं असावं असंच काहीतरी म्हणणं या महिलेचं आहे आणि या योजनेचा पुरेपूर आनंद या महिलेच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे. अशाच काही घडामोडी बघण्यासाठी बघत रहा नवराष्ट्र. वर्धा.